तुमचं येणं आमचं असणं हा योगायोग नाहीये, ते आज आपण ठरवून केलेलं आहे. तर कृपया तुमचं सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत आहे. केळुसकर सर शिक्षणाधिकारी मनपाचे ते आलेले आहेत. तर थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. यांचा जन्मदिवस. मराठी ही केवळ भाषा नाहीये, ती आपली संस्कृती आहे. जगावे मराठी, मरावे मराठी, ज्ञानारूपी उरावे मराठी. आपल्याला अभिमानाने सांगण्यासारखी ही गोष्ट आहे की मी मराठी आहे. सर्वप्रथम माझा धर्म मराठी आहे आणि नंतर मी माणुसकी हा धर्म पाळते. हीच माणुसकी मी गेले काही वर्ष, म्हणजे आज हा 89 वर्ष आहे, तर 25 वर्ष या संस्थेला झालेली आहेत. आणि माणुसकी हा धर्म या संस्थेचे संचालक आणि अध्यक्ष पाटकर साहेब सांभाळतात. हे मला प्रथमच कळलं आणि मला खूप कौतुक वाटलं या गोष्टीचं. कारण मंडळी, कुठलीही संस्था चालवणं हे सोपं नसतं. त्याच्याबरोबर अनेकांचे हात असतात. एकमेका सहाय्य करून अवघे धरून सुपंत असे म्हणताना अशा प्रकारची माणसं आपल्याला वंदनीय ठरतात. आणि आज हा दिवस रौप्य महोत्सवाकडे वळणारा, यांच्या एकूणच कार्याची सांगड घालतात, त्यांचं उत्तम व्यक्तिमत्व याचा सत्कार आणि सन्मान करणारा आहे. एकदा सर्वप्रथम टाळ्या वाजवा आपण या संस्थेसाठी. या संस्थेचं योगदान खूप मोठं आहे. एखादी संस्था उभी करायची म्हणजे मंडळी खायचं काम नसतं आणि ते एखाद्याला जमतं, तो कार्यतत्पर होतो. आज पाटकर साहेबांविषयी बोलताना माझं मन भरून आलेलं आहे. परंतु मला याची जाणीव आहे की वेळ कमी आहे. आपण मराठी भाषा दिन आणि त्याचा गौरव करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रकृती सदा वंदिता सामातु सरस्वती भगवती निशेषजात्यापहा. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति बृहस्पतिर्दधातु. ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षात् सहस्रपादः सभूमिं कृत्वा निजदशाङ्गुलम्. ओम वेदाहमेतं पुरुषं महन्तम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् तमेव विदित्वादित्यवेदिन्यः विद्यते यदायः. ओम अग्निरायमष्टवद्दोषमेव दिवे दिवे दशसंविधम्. ओम असतोमागमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम स्वस्ति स्वस्ति ओम स्वस्ति. अमृताच्या क्षणाने मोहरावी फूल पारली. अमृताच्या क्षणाने मोहरावी फूल पारली. या सुगंधी संस्कृतीचा, या सुगंधी संस्कृतीचा गंध आहे वेगळा, गंध आहे
स्वागताचा सोहळा स्वागताचा सोहळा स्वागताचा सोहळा श्वास व्हावा मोकळा श्वास व्हावा. कुणी वक्ता बनतो, कुणी आपापल्या परिश्रमाने मेहनतीनं जे काही ज्ञान प्राप्त करतो ते आपण संपूर्ण जगासमोर समाज प्रबोधनाचं काम करतो. मी सर्वप्रथम सर्व पवित्रांना वंदन करतो. मी सर्वात लहान आहे. तर आज आपण या ठिकाणी कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण परमेश्वर भगवंताचं नाव घेत असतो. ज्याप्रमाणे रामायण लिहिणारा सुद्धा गणेशाय नमः म्हणतो. तर आज या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक मंत्र पाठन करून ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. ओम नमस्ते वायो ब्रह्मणे त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तदमाम् अवतु मां तद्वक्तारवतु माम्. ओम वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णः तमसा परस्तात् तमेव विदित्वा मृत्युवेदिः नान्यः पन्था विद्यते जनायः. ॐ सहस्रशीर्षाः पुरुषः सहस्राक्षा सहस्रपादः साभूमिकं कृत्वा तिष्ठदशाङ्गुलम्. ॐ पुरुष एवेदमं सर्वं यदभूतं यस्य भाव्यम् उदारिदन्नादिरोपति एतावानस्य महिमा तु जायानस्य पुरुषः. ॐ द्यौः शान्तिरन्तरिक्षगं शान्ति पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वगं शान्ति शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि. ॐ शान्तिः शान्ति शान्ति. धन्यवाद. खूप गरज आहे खऱ्या अर्थाने आणि आजच्या दिवसाच्या निमित्ताने ती आपल्या मनामनात आपण घेऊन जाणार आहोत. आजच्या दिवसाचं औचित्य आहे महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचा 9व्या महोत्सवी वर्ष आणि त्या योगे मराठी भाषा दिन यासाठी आपल्याला मान्यवर लाभलेले आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आज आपण त्यांची ओळख करून देणार आहोत. शोभेभाऊ आपल्याला लाभलेले आहेत माजी शिक्षणाधिकारी डॉक्टर जिवबा केळुसकर सर. आता आपण सत्कार समारंभाकडे वळत आहोत. या मान्यवरांचा सत्कार होईल, त्यांचा सन्मान होईल. डॉक्टर जिवबा केळुसकर सर. अमेरिका सॅन होजे पहिले मराठी विश्व संमेलन 2019 त्यांनी सहभाग नोंदवला होता. शिवाय मुंबईच्या दुसऱ्या विश्व संमेलनासाठी त्यांची निवड झाली होती. पद्मभूषण रतन नवलटाटा या विशेषांकांचे सहसंपादक आहे. हा विशेषांक आणि तिमिरातून प्रकाशाकडे रात्रशाळेचा अनुभव असणारा हा विशेषांक या दोन्ही संग्रहाचे विमोचन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते झाले. हे यांच्या कार्याचं कौतुक म्हणता येईल, कारण मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणं हस्तांतरण कोणाला शक्य होत नाही, परंतु त्यांच्या हस्ते सरांच्या एका 2 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. तर अभिनंदन. कोकण मराठी साहित्य परिषदेत पद भूषवताना पद्मश्री भाऊसाहेब वर्तक शिक्षण तज्ञ पुरस्कार देऊन कोमसरकारतर्फे त्यांना गौरवण्यात आला. सध्या केंद्रीय समन्वय समितीत अधिकारी पदावर म्हणून ते कार्यरत आहेत. आगामी पुस्तक आहे देश हा देव असे माझा, सुंदर कोकण आणि सिंदूर ऑपरेशन हे प्रातिनिधिक 3 काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. मी माननीय संस्थेचे सचिव माननीय अशोक भोसले यांना विनंती करते की आपण डॉक्टर जिवबा रामचंद्र केळुसकर सर यांचा सत्कार आणि सन्मान करावा. अरे तमाशा ऑर्केस्ट्राला आचारसंहितेची कधी बला नाही. आंधळ्यांनो कोण म्हणतं महाराष्ट्रात भारत म्हणजे लोककला नाही. आले संत घरी म्हणून काय बोलून शिरवावे. अहो ऊस गोड लागला म्हणजे काय मुळासहित खावा.
आणि फिरतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. गावचा पाटील झाला म्हणून काय त्याने गावची बुडवावा. असं करू नका एकनाथ महाराज म्हणतात. म्हणून तरुणांना संदेश देताना एकनाथ महाराज म्हणतात, तारुण्याच्या भरामध्ये तू नको दुसरीकडे पडू. तारुण्याच्या भरामध्ये तू नको दुसरीकडे पडू. अरे दुपारची सावली ढळाया लागली कळल तुला हळूहळू. दुपारची सावली ढळाया लागली कळल तुला हळूहळू. तारुण्याच्या भरामध्ये तू नको दुसरीकडे पडू. तारुण्याच्या भरामध्ये तू नको दुसरीकडे पडू. अरे दुपारची सावली ढळाया लागली कळल तुला हळूहळू. दुपारची सावली ढळाया लागली कळल तुला हळूहळू. हो, एकनाथ महाराज म्हणतात, गावचा पाटील झाला म्हणून काय त्याने गावची बुडवावा. पण मायबाप, पहिलं कसं होतं? पाटील सांगल ती पूर्व दिशा, ब्राह्मण सांगल ती अमावस्या, आणि नावे ठेवल तेवढ्यात मिशा. पहिलं होतं. पण आता तसं राहिलं नाही. आरक्षणामुळे पाटलाची पाटीलकी चालली. प्रत्येक मोबाईल मध्ये पंचांग फिट आहेत आणि नावी ठेवल तेवढ्या मिशाच राहिल्या नाही का? अहो, गावाकडे तरी मिशा ठेवते, पण मुंबई पुण्यात तर पोरगा पोरगीच मिळत नाही. म्हणून देवाण गेला म्हणून काय भलतेच बोलावे. चंदन शीतल झाला म्हणून काय उघडून द्यावे. आणि वडील रागे भरला म्हणून काय जिवेची मारावे. भगवी वस्त्र केली म्हणून काय जगाची नाडावे. अहो, परस्त्री सुंदर झाली म्हणून काय फळेची भोगावी. सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरात मारून घ्यावी. आणि मग मरी पैंजण झाले म्हणून काय दादा शिरीस हो बंदावी. सोन्याची चप्पल झाली म्हणून काय डोक्यात घेऊन चालेल का? चालणार नाही. पायाची वाहन पायीच बरी. बघा, अलीकडे महिलांनी आपली संस्कृती सोडून दिली आहे. कसं? पहिलं कुंकू होतं, कुंकू. पण आता राहिलं नाही. पहिलं बाया कपाळ भरून कुंकू लावायच्या. पण आता आली टिकली. टिकली तर टिकली, नाही तर भुकली. म्हणून मायबाप, कुंकू वाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या. कुंकू वाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या. बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी हो झाल्या. बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी हो झाल्या. कुंकू वाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या. कुंकू वाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या. बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी हो झाल्या. बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी हो झाल्या. हो, एकनाथ महाराज म्हणतात, सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा. घरचा दिवा झाला म्हणून काय आड्याशी बांधावा. आणि देव भेटे म्हणून काय साऱ्या जगाशी दाखवावे. एका जनार्दनी हरी हा गुप्तची ओळखावा. अहो, पहिले लग्न 5-5 दिवस होते. 5-5 दिवस. पण आता 5 तास सुद्धा राहिली नाही ती लग्न. आता लग्न म्हणजे 3 तासाचा पिक्चर. कसं म्हणताना? सकाळी डांबून, दुपारी खांबून, आणि संध्याकाळी सामसूम. अहो, रात्री लग्नाला काळं कुत्र सुद्धा नसते. म्हणून महाराज म्हणतात, माणसाचं माणुसकी नाही. या कलियुगामध्ये चुकीचं होतंय काय? माणसाचं माणुसकी नाही. या कलियुगामध्ये चुकीचं होतंय काय? बायको ठेवाना नवऱ्याचा मान, सासरा बघतोय तिची बसून. बायको ठेवाना नवऱ्याचा मान, सासरा बघतोय तिची बसून. सासूबाई बोलत जाय, सासूबाई बोलत जाय. या कलियुगामध्ये चुकीचं होतंय काय? माणसाचं माणुसकी नाही. या कलियुगामध्ये चुकीचं होतंय काय? या कलियुगामध्ये चुकीचं
हॅलो स्वस्ती जाऊ नको सची पडवं आम्हाला तुझं कौतुक करायचं आहे हे बघ. थँक्यू. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत सौ अनघा अशोक राणे यांना. उत्तम कवयित्री आणि लेखिका असलेल्या सौ अनघा अशोक राणे या दैनिक मुंबई मित्र मराठी आणि दैनिक वृत्तमित्र हिंदी वृत्तपत्राच्या संपादिका आहेत. माननीय अनघा राणे यांचा साहित्य सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात विजय वावर असतो. पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवून त्या कार्यरत असतात. कस्तुरी, द्रवबिंदू हे 2 काव्यसंग्रह आणि जय हो हा वैचारिक लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे आणि सध्या काही काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. सौ अनघा अशोक राणे यांचा सत्कार आणि सन्मान करते संस्थेच्या खजिनदार श्रीमती छाया गजगे मॅडम. मी छाया मॅडम यांना विनंती करते की अनघा अशोक राणे यांचा सन्मान आणि सत्कार करावा. नलावडे यांच्या स्मरणाप्रित्यर्थ त्यांचे अंधारातून प्रकाशाकडे हे बहुचर्चित पुस्तक प्रकाशित झाले आहे असे आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रकाश वसंत पाटकर. मी संस्थेचे श्री लोखंडे साहेब यांना विनंती करते. मी शशिकांत सावंत यांना विनंती करते की कृपया आपण प्रकाशजी पाटकर यांचा सन्मान आणि सत्कार करावा. सरांबाबत हा सत्कार हा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा नाहीये तर तो संस्थेचा आहे. तुम्हार घराने आता आकाश मोकळे सारे पंखात घेऊन वारे लेहून वेच तुतारे. सर संपूर्ण ताऱ्यांचं जग आपल्याला प्राप्त होवो आणि त्यांची उंची आपण गाठो ह्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. याचा सत्कार आणि सन्मान सहसचिव शशिकांत सावंत यांच्या हस्ते होत आहे. म्हणजे ही संस्था पुढे एकाच्या सहयोगाने होत नाही. थेंबे थेंबे तळे साचे. तर अशा प्रकारे हे तळ साठून ही मोठी विहीर झालेली आहे, ज्ञानाची विहीर झालेली आहे, सामाजिक बांधिलकीची विहीर झालेली आहे. बरोबर बोलले शशिकांत सावंत व्यक्तिमत्व तुम्ही वयात जाऊ शकता, वयातही लाजवेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. हा मराठीचा सत्कार आहे, हा वयाचा सत्कार आहे. वय माणसाच्या आड येत नाही म्हणतात ना, त्याचं उत्तम उदाहरण आमचे शशिकांत सावंत सर आहेत. अशोक भक्ती यांचा सन्मान आणि सत्कार होत आहे.